नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. तर डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. याच्या आधी 2 महिन्याआधी आपण डेली ॲनालिसिस व्हिडिओ टाकायचो. म्हणजे गोल्डमध्ये जी मूव्हमेंट होईल उद्या, ती मूव्हमेंट आपण आधीच प्रेडिक्ट करायचो किंवा त्या दिवसाचं आपण ॲनालिसिस करून ठेवायचो. तर ही सीरीज आपण परत एकदा यूट्यूबवरती चालू केलेली आहे आणि आता डेली व्हिडिओ पडणार आहेत. सो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि गाईज नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन किंवा जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ पडेल तेव्हा डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. ओके, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मंडेला म्हणजेच 1 तारखेला 1 जूनला मार्केट कशा प्रकारे रॅली करणार आहे. त्याच्या आधी थोडंसं मी तुम्हाला मागे घेऊन जातो, तो म्हणजे 25 मे पासून मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर 25 मेला 4 आवर्स कॅन्डलवरती जर आपण शिफ्ट झालो तर मार्केटने एक एम पॅटर्न तयार केलेला. बघा, एम पॅटर्न तयार करून 4 आवर्सचा हा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे, ओके, स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तो ब्रेक करून मार्केट शार्पली खाली आलेलं आहे. आणि बघा, रनिंग ब्रेकआउट देऊन मार्केट खाली आलेलं नाही. जेव्हा जेव्हा मार्केट खाली आलं आहे तेव्हा तेव्हा एक प्रॉपर पुलबॅक दिलेला आहे मार्केटने आणि मग खाली आले. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पण अशा प्रकारे प्राइस ॲक्शन होतं ते एकदम प्युअर प्राइस ॲक्शन मानलेलं जातं. सपोर्ट ब्रेक करून इथं बघा प्रॉपर असा पुलबॅक आला आहे. त्याच्यानंतरनं परत डाऊन साईडला राहिली, परत पुलबॅक आणि परत डाऊन साईडला राहिली. सो गाईज, जेव्हा अशा प्रकारे मुवमेंट मार्केटमध्ये येते तेव्हा प्रॉपर मुवमेंट आणि प्रॉपर प्राइस ॲक्शन मार्केट फॉलो करत असतं. सो इथून मागच्या वीकमध्ये तर प्रॉपर मार्केट रॅली झालेलं, पण आता नेक्स्ट वीकमध्ये पण मार्केट सेम असंच प्राइस ॲक्शन करत रॅली करणार आहे. अप साईड डाऊन साईड फरक नाही पडत गाईज, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन फॉलो होते, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं हे पडलेलं जो बिग फॉल आलेला जवळपास, बघा आपण इथं मेजरमेंट करूया, 2,000 पिप्सचा जवळपास हा फॉल होता. त्याच्यानंतरनं मार्केटने 3च दिवसात हा पूर्ण फॉल रिकवर केलेला आहे. पूर्ण फॉल एक्झॅक्टली जो इथं रेजिस्टन्स क्रिएट केलेला, तो रेजिस्टन्स पूर्ण कव्हर केलेला आहे अपसाईडला. लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण जो ट्रेड दिलेला, हा पूर्ण रॅली आपण कॅप्चर केलेली आहे लाईव्ह स्ट्रीमला. ओके, सो लाईव्ह स्ट्रीममधले ट्रेड्स अजिबात मिस करत जाऊ नका. आपण संध्याकाळी रोज 7 वाजता डेली यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम करत असतो. ओके, आता नेक्स्ट वीकमध्ये काय होणार आहे या गोष्टी आपण थोड्याशा फोकस करूया, कारण आता जेवढा फॉल आलेला तो फॉल तर पूर्णपणे मार्केटने रिकवर केलेला आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर हा एक प्रॉपर सपोर्ट आहे, जिथून मार्केट दरवेळेस टॅप करून वरती एक चांगली मुवमेंट मार्केटने दिलेली आहे. ओके, सेम इथं पण आता मार्केटने टॅप केलंय आणि मार्केटमध्ये अप साईडला मुवमेंट आलेली आहे. आता इथं जी महत्त्वाची लेवल आपल्याला मिळते ती आहे 4580. ही सगळ्यांनी तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवा, कारण ही जर लेवल ब्रेक झाली तर मार्केटमध्ये अजून एक लॉंग साईडला चांगला ट्रेड प्लॅन होईल किंवा मार्केटमध्ये हा स्विंग ट्रेड पण तुम्ही प्लॅन करू शकता. जवळपास 2000 जवळपास 2000 पिप्सचं टार्गेट तुम्हाला अपसाईडला पेंडिंग आहे. सो ही लेवल प्रॉपर मार्क करून ठेवा. 4 आवर्सची कॅन्डल एखादी या लेवलच्या वरती क्लोज झाली तर तुम्ही याच्या अप साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे. याच्यानंतर जर तुम्ही सेलिंग साईडला इंटरेस्टेड असाल तर सेलिंग साईडला ॲज युजल गायज, आता ही 4 आवर्सची जी कॅन्डल आहे, जी क्लोज होती ती मार्क करून ठेवा. समजा जर इथं कॅन्डल क्लोज झाली ही, ओके, जी पहिली कॅन्डल 4 आवर्सची, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, 4 आवर्सची जी पहिली कॅन्डल तयार होईल मार्केटमध्ये मंडे सकाळी 5-6च्या दरम्यान, जी पहिली कॅन्डल क्लोज होईल आणि ती रेड असेल तर त्याच्या एकदम बॉटमच्या ब्रेकआउटला तुम्ही सेलिंग साईडचा ट्रेड प्लॅन करा. एक्झॅक्टली लॉंग जर ट्रेड तुम्ही प्लॅन करणार असाल तर हे टार्गेट ठेवा आणि गाईज एस एल तुमचा इथं लावा, मोठा एस एल राहील, पण तुमचा टार्गेट नक्कीच मोठं ठेवा, कारण इथून आता रिव्हर्स झालंय मार्केट, तर इथून हा तगडा फॉल सुद्धा तुम्ही कॅप्चर करू शकता. अदरवाईज हा जर ब्रेकआउट आला तर
अप साईडला ट्रेड प्लॅन करत चला. दोन्ही साईडला मित्रांनो तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकताय. एक्झॅक्टली दोन्ही साईडला सेलिंग आणि बाईंग दोन्ही साईडच्या लेवल मी तुम्हाला दिलेल्या आहेत. या तुमच्या चार्टवरती मार्क करा आणि 100% तुम्हाला हेल्प होईल. ओके, जे कमी कॅपिटलनी ट्रेड करतात त्यांना मी परत परत सांगतोय की कॅपिटल कसं वाढेल याच्याकडे लक्ष द्या. कारण बरेच लोक काय करतात, 100 अकाउंट ओपन करतात आणि ते सारखं घालवत राहतात. तो असं करू नका. ते $100 साठवा आणि एकच $1000 अकाउंट तयार करा किंवा $1500 अकाउंट करा, जेणेकरून मोठं कॅपिटल, छोटे टार्गेट्स, मोठा लॉट साईज तुम्हाला ठेवता येईल आणि ट्रेडिंगमध्ये रिअल ट्रेडिंग कराल तुम्ही. ओके, हा पहिलाच दिवस होता. भरपूर दिवसांनी आपण डेली अनालिसिस व्हिडिओ तयार करतोय. जसं जसं ही सिरीज पुढे जाईल तसं तसे हे व्हिडिओ अजून इंटरेस्टिंग होत राहतील. सो या व्हिडिओजला सपोर्ट करा आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेच नवीन नवीन पाहिजे असतील तर मला टॉपिक फक्त कमेंट सेशनमध्ये कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती एक चांगले व्हिडिओ तयार करून पाठवेल. ओके, चलो बाय बाय गायज, बी रिअल वन. आणि जो कोण टेलिग्राम ग्रुपला आपल्या फ्री ग्रुपला जॉईन नसेल त्यांनी फ्री ग्रुपला जॉईन व्हा. तिथं फ्रीमध्ये ट्रेड्स तुम्हाला मिळतील. आणि रिअल वन्स क्लबला जर तुम्ही जॉईन नसाल तर लवकर रिअल वन्स क्लबला जॉईन होऊन घ्या. ओके, मंडेला संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह स्ट्रीम आहे. सो जॉईन करा. भेटूया लाईव्ह स्ट्रीममध्ये. बी रिअल वन गाईज.